नागपूर सुरत महामार्गावर धुळ्याजवळ एक भीषण अपघात झाला, ज्यात 17 जण जागीच ठार झाले तर 3 जण जखमी आहेत। प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी ट्रक आणि दुचाकीत या तिहेरी अपघातात हे लोक ठार झालेत। मृतांमध्ये 10 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटला। ट्रक आणि जीप यांच्यात महामार्गाजवळच्या अजंग काटसर गावाजवळ समोरासमोर धडक झाली। यावेळी मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला। या आवाजाने रस्त्यावरची वाहनं जागेवरच थांबली, मात्र काही वेळात भीषण अपघात झाल्याचं लक्षात आलं। त्यामुळे गावातले लोक मदतीकरता धावले। यातल्या काही महिला आणि पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं विदारक दृश्य होतं। या भीषण अपघातात 15 प्रवासी जागेवर ठार झाले तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला। या अपघातामुळे सुरत नागपूर महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती। सततच्या पावसामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते। नागपूर सुरत महामार्गावरील मुक्टीच्या पुढे हा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जी कालीपिली आहे तिचं पूर्ण चक्काचूर झालेली आहे आणि या अपघातामध्ये 15 पेक्षा जास्त जण दगावलेले आहेत। जे दगावणार आहेत ते बहुतांशी अपघात झाल्याच्या ठिकाणीच दगावलेले आहेत। जो हा आपल्याला कंटेनर दिसतोय याचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे। जसा टायर फुटला या कंटेनरचा तसा हा कंटेनर कालीपिलीवरती येऊन धडकला आणि त्यामुळे या अपघातामध्ये, या भीषण अपघातामध्ये 15 पेक्षा जास्त जणांना आपले जीव गमावे लागलेले आहेत। या अपघातात जे जखमी आहेत त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। धुळे वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत केलेली असली तरी या अपघाताची भीषणता खूप भयंकर असल्यामुळे या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी खूप जमते आहे। या अपघातामध्ये मेलेले जे लोक आहेत ते धुळे तालुक्यातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। हे लोक, काही लोक मुक्टीचे, काही फागण्याचे तर काही हे लोक धुळ्याचे असल्याची माहिती समोर येते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष मासोळे सोबत प्रशांत परदेशी, मुक्ती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।